माझं काव्य अशा व्यक्ती ते काव्य ऐकल्यानंतरच सगळ्यांच्या लक्षात येईल कोण व्यक्ती आहे ती. भवऱ्यासारखे गरगर फिरत असता दिवसभर, भवऱ्यासारखे गरगर फिरत असता दिवसभर, कामामध्ये मात्र तत्पर धावून येता सत्वर. कामामध्ये पण तत्पर धावून येता सत्वर. उत्साह वाढवता सगळ्यांचा प्रत्येकाला चेअरअप करून. उत्साह वाढवता सगळ्यांचा प्रत्येकाला चेअरअप करून. वर्कआउट मात्र राहून जातं बसावं लागतं सिस्टमला धरून. वर्कआउट मात्र राहून जातं बसावं लागतं सिस्टमला धरून. कपाळावर केस ओढण्याची जरा वेगळी आहे स्टाईल. कपाळावर केस ओढण्याची जरा वेगळी आहे स्टाईल. कितीही गंभीर विषय असला तरी चेहऱ्यावर असते स्माईल. कितीही गंभीर विषय असला तरी चेहऱ्यावर असते स्माईल. रबर क्वीनची साथ असते त्यांना प्रत्येक पावला पावल. रबर क्वीनची असते त्यांना प्रत्येक पावला पावलावर साथ. रबर क्वीनची असते त्यांना प्रत्येक पावला पावलावर साथ. हातात हात जोडीने लढताय सहज करता संकटावर मात. हातात हात जोडीने लढताय सहज करता संकटावर मात. आता शेवटचं कडवं आहे. या जोडीच्या सक्सेसचे गुपित येणार नाही कुणाला कळून. या जोडीच्या सक्सेसचे गुपित येणार नाही कुणाला कळून. चिकाटीने कामाचा पिछा करून अडचणी लावतात पळून. चिकाटीने कामाचा पिछा करून अडचणी लावतात पळून. धन्यवाद सर. यस, खूप खूप धन्यवाद. आणि आपण बघू शकता की देशमाने सरांनी किती छान पद्धतीने त्यांनी कविता सादर केली आणि खूप छान सर, खूप खूप धन्यवाद. असंच तुम्ही वेळोवेळी वेगवेगळे काव्य रचून आणि आपल्या फॅमिलीला प्रोत्साहित करतात. आणि हे विशेष म्हणजे ही कविता पप्पू सर आणि माधुरी मॅडम यांच्यावर ही कविता त्यांनी रचलेली होती. आणि विशेष म्हणजे प्रत्येकाच्या लगेच लक्षात पण आलं. आणि खूप खूप धन्यवाद की कोणाचं काम कसं आहे आणि कोण किती प्रयत्न करतं. पप्पू बोरसे असेल आणि माधुरी मॅडम असेल खूप चांगलं काम करतात. आणि खरंच ते ज्यांनी जे सांगितलं की भवऱ्यासारखे फिरतात, खरंच भवऱ्यासारखे फिरतात. सकाळपासून ते त्यांच्या काम सुरू करतात 10 नंतर ते प्रवासाला सुरुवात करतात. रात्री 10-11 पर्यंत ते पूर्णपणे पायात भवऱ्या आरशासारखे फिरतात आणि एवढं चांगलं आरोग्याचं काम ते करतात. तर असे फॅमिली मेंबर आपल्याला आहे. आणि मी तर म्हणतो की समजून घेण्याची जी कला आहे पप्पू सरांमध्ये, की कोणी किती रागवलं किंवा त्या व्यक्तीबद्दल कोणी किती बी चुकीची माहिती, किती त्या व्यक्तीला सांगितलं कोणी की तुमच्याबद्दल आणि लवड असं बोलले, तरीही त्याला रिप्लाय अजिबात नसतो. हा एक अभ्यासाचा भाग आहे. आणि हा गुण मी पण शिकलो त्यांच्याकडून की रिॲक्ट कधीच करायचं नसतं. रिॲक्शन ही कधीच द्यायची नसती. ऍक्शनला जर आपण रिॲक्शन दिली नाही ना, तुम्हाला सांगतो रिॲक्शन देण्याचे ठिकाण वेगवेगळे. जेव्हा कोणी रागात आपल्याला ऍक्शन मोड मध्ये आपल्याला बोललं तर त्यावेळेस आपण कधीच रिॲक्शन द्यायची नसते, शांत राहायचं राहतं. आणि त्यावेळेस आपण इतकं कूल राहायचं राहतं की जर एखाद्याने आपल्याला ऍक्शन मध्ये आरे केलं किंवा काही चुकीचं बोललं गेलं आपल्याला, तर आपण त्याला कधीच रिप्लाय द्यायचा नसतो. थोडा वेळ जाऊन द्या, थोडं शांतता ठेवा. कारण त्यावेळेस जर तुम्ही रिॲक्ट झाले, त्याच्या ऍक्शनला जर तुम्ही रिॲक्शन दिली तर त्याच्यात होतो क्लेश, कलह, वाद. आणि तो वाद इतका होतो की तुम्ही सुद्धा अपसेट होतात, तुमचा माइंडसेट खराब होतो. आणि त्याच्यानंतर काही कालावधी तुम्ही पण असे निगेटिव्हनेस मध्ये जातात. आणि जी एनर्जी असते आपल्या शरीरात, ओरिजिनल एनर्जी जी आवश्यक आहे आपल्याला, ती आपली शरीरातून ती बदलून एक निगेटिव्हनेस आपल्यामध्ये वाढतो. आणि आपल्या नसां वगैरे सर्व आपलं ब्लड सर्क्युलेशन जे होतं ते पूर्ण निगेटिव्ह पद्धतीने होत राहतं आणि खूप वेगळ्या पद्धतीने त्याची गती वाढते. म्हणून कधी पण ऍक्शनला रिॲक्शन कधी करू नका. खूप शांततेत प्रतिउत्तर देण्याची सवय खूप शांततेत ठेवा. शक्यतो कोणाचा राग आला असेल तर काही वेळ जाऊ द्या. खूप वेळ गेल्यानंतर तुमचं मन शांत होतं
आणि मन शांत झाल्यानंतर त्या व्यक्तीसमोर जेव्हा त्या व्यक्तीला जाणीव होते की आपण ह्या समोरच्याला एवढं बोललो किंवा एवढं त्यांना आपण काहीतरी वक्तव्य केलं तरीही या माणसाने आपल्याला रिॲक्ट केलं नाही, प्रत्युत्तर दिलं नाही आणि ह्या व्यक्तीला माहित असून सुद्धा हा व्यक्ती आपल्याला अजून पण बोलत नाही की तुम्ही चुकलेले, तरीही आपली चूक हा व्यक्ती सहन करतो, याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की त्या व्यक्तीच्या मनामध्ये फक्त जीवनात शांती आणि संयम हे त्याला आवश्यक असतं आणि ते मिळवण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे. ते त्याला इथं आरोग्य फॅमिलीमध्ये झालेलं आहे. म्हणून कधी पण लक्षात ठेवा, जर करायचं असेल आणि जर बदलायचं असेल तर आरोग्य फॅमिलीमध्ये खूप सरळ ट्रॅक आहे आणि तो इथे बदललाच जातो. म्हणून कधी पण लक्षात ठेवा, आपल्याबद्दल कोणी जर चुकीचं वक्तव्य केलं असेल तर त्याच्या वक्तव्याकडे लक्ष देऊ नका, कारण त्यात आम्ही पण आहे. आमच्याबद्दल पण खूप लोक बिझनेस मध्ये असेल किंवा दैनंदिन जीवनामध्ये